रवींद्र वायकर माझ्याबरोबर आहे, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया. सर, आपण मतदानाचा हक्क बजावला आहे, काय बोलणार आहात? प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, त्यांनी देशसेवा कशी केलेली असेल किंवा काय केलेली असेल, कशी केलेली असेल, आणि लोक जाणतात की मोदीजींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. आणि माझं मत इथे म्हणजे मोदीजींचं मत आहे, त्यांनी दिलेलं मत मला, माझं मत मोदीजींना. त्यामुळे हिंदुस्थानचा पंतप्रधान हा मोदीजी व्हावे हे सर्व लोकांची इच्छा आहे. आणि इथून देखील मी केलेल्या कामाचा ब्रँड आहे. त्यामुळे हे दोन ब्रँड जर एकत्र आले तर चांगलं काम विकासाचं करू शकतात. या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहेत, ह्याला कसं आव्हान मानतात? ह्यामध्ये महाआघाडी आणि महायुती लढत आहेत. त्यामुळे युतीचा उमेदवार म्हणून रवींद्र वायकर आहे. अमोल कीर्तिकर हे म्हणतात की 2 लाखपेक्षा जास्त मताने ते निवडून येतील. आणि तुम्ही केलेलं काम आणि नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, तसेच आमदार आणि आता खासदारसाठी तुम्ही निघाले आहात. मग ते कसं दावा करू शकतात? मग तो दावा खोटा आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जर मी केलेलं काम असेल, सर्वांच्या लक्षात राहिलं, मुंबईला आणलेलं पाणी असेल, मुलांना दिलेल्या शाळेच्या मुलांना दिलेल्या 27 वस्तू असतील, STPचं काम असेल, म्हणजे सर्व मुंबईला चांगलं बनवण्यासाठी जे काही केलेलं योगदान आहे, ते योगदान आणि आपला विधानसभेमध्ये केली, महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये केलेली कामं ही दिसून येतात ना. त्यामुळे त्यांनी केलेलं पोकळ आश्वासन आहे. आत्तापर्यंत तुम्ही उद्धव ठाकरेसाठी काम करत होता, आता एकनाथ शिंदे साहेबांसाठी काम करणार, शिवसेनेसाठी काम करणार आणि नरेंद्र मोदीसाठी काम करणार. हो, नक्कीच. देशसेवा करण्याचा मला आता चान्स मिळालेला आहे आणि याच्यातनं मी देशसेवा चांगली करू शकेन. म्हणजे आपल्या गल्लीतल्यापासून तर दिल्लीपर्यंत हे तर प्रॉब्लेम आपण सोडूच, पण देशसेवेसाठी आणि राजकीय याच्यामध्ये म्हणजे बाहेरच्या देशांबरोबर देखील आपल्याला कसे मतप्रदर्शन करता येईल तुम्हाला लोकसभेमध्ये, त्या बाबतीत आनंद होतो आहे की एक देशसेवेची संधी मला मिळालेली आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल सह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.